अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अविट निज सुख. पुढं सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. तुका म्हणे येणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंतापासून या. बाई अनंताच्या पायी, सांडी मांडी आता मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अविट निज सुख. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. शिवे करता निवडलेला अभंग, नाम क्रमप्राप्त असलेला अभंग, जगद्गुरु श्री तुकोबरांच्या विरहिणी प्रकरणातील 8व्या क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ती विरहिणी आपला अनुभव सांगते की आम्हाला ते परमात्म सुख भोगायला मिळालं बरं का. आणि ते परमात्म सुख भोगायला मिळालं त्याच्याकरता आम्हाला काय करावं लागलं, फार सोसावं लागलं त्याच्याकरता. हां, तेव्हा हे भोगायला मिळालं. त्याच्याकरता मी साधना करत असताना काही साधना कराव्या का न कराव्या, कराव्या का न कराव्या, अशा त्या साधना करण्यामध्ये बराच माझा काळ गेला. परिणाम त्यातून वाट्याला दुःखच आलं बरं का. पण शेवटी जे जीवनामध्ये साधायचं होतं ते साधलं. आणि साधल्यानंतर परिणाम काय झाला, ती आमच्या तुमच्या पाठीशी लागलेलं जो येण्या जाण्याचा जन्मरूपी मृत्यूरूपी प्रवास, तो कायमचा आमच्या जीवनामध्ये थांबला. आता आम्ही त्या भगवंताच्या पायाजवळ कायम राहिलो, असा भाव, असा अनुभव त्या विरहिणी या अभंगातून प्रकट केलेला आहे. जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्ष पूर्ण झाली. आणि त्या निमित्ताने आपण काहीतरी त्यांच्या अभंग संहितेचं चिंतन करावं म्हणून केलेला संकल्प बेळगाव, सीमाभाग आणि चंदगड या वारकऱ्यांच्या वतीने, आणि त्या संकल्पातील हा
8वा संकल्प कीर्तन 16 आहे बरं का. की एक औचित्य साधून संतांच्या वाङ्मयाचं काहीतरी चिंतन करावं. कारण माणसाचा स्वभाव आहे, काहीतरी निमित्त माणसाला लागतं. निमित्ताशिवाय माणसं एकत्र येत नाहीत. निमित्ताशिवाय माणसं काही एखादा उत्सव करू शकत नाहीत. निमित्त असल्याशिवाय माणसं काही चिंतनही जीवनामध्ये करू शकत नाहीत बरं का. किंबहुना मनुष्याला स्वातंत्र्य आहे, काय करावं काय करू नये. जरी स्वातंत्र्य असलं तरी काहीतरी निमित्त केल्याशिवाय मनुष्य करू शकत नाही बरं का. हा एक माणसाचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला धरून एक निमित्त आहे. किंबहुना संतांच्या वाङ्मयाचं अखंड सतत चिंतन करावं बरं का. असं ते संतांचं वाङ्मय आहे, आमच्या तुमच्या जीवनाला दिशा देण्याकरता आहे. हां, त्याला काही निमित्ताची गरज नाही आहे, पण निमित्ताने त्याच्यामध्ये प्रवृत्ती व्हावी आणि ती भगवत साधना घडावी. हा एक भाव मनी मानशी घेऊन तुकोबारांच्या अभंगगाथीतला हा एक चिंतनाचा विषय आहे. त्यातला हा एक भाव महत्त्वाचा आहे. विरहिणी म्हटलं की त्याच्यामध्ये 3 भाव निर्माण होतात. पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग. आजचा जो अभंग आहे तो मिलन रागातला आहे बरं का. विरह रागातला नाही आहे आणि पूर्व रागातला पण नाही आहे. पण एक दिग्दर्शन केले त्या विरहिणीने. त्या भगवंताचं मिलन होण्याकरता आम्ही पूर्व रागामध्ये काय केलं, पूर्व कालामध्ये आम्ही काय केलं. कारण भगवंताचं मिलन व्हावं, भगवंताचं सानिध्य लाभावं, भगवंताचं संगसुख भोगायला मिळावं, त्याच्याकरता आम्ही काहीतरी जीवनामध्ये केले. किती काळ केले आम्हा तुम्हाला समजण्याकरता एक शब्द लौकिक जीवनातला प्रगट केलेला आहे बरं का. पण परमार्थाची साधना जर पाहिली ना, परमार्थाची साधना ही दीर्घकालाची आहे बरं का. दीर्घकालाची. हा, तात्पुरत्या कालामध्ये परमार्थ घडत नाही, काही कालामध्ये परमार्थ घडत नाही आणि घडला तर तो पूर्णत्वाला जात नाही बरं का. पूर्णत्वाला जात नाही. दीर्घकाल त्या परमार्थाच्या साधनेमध्ये जावं लागतो आणि दीर्घकाल साधनेमध्ये गेल्यानंतर ते साध्य जीवनामध्ये प्राप्त होतं. मग काय करावं लागतं, त्याच्याकरता साधना करावी लागते. साधना करायची म्हणजे कष्ट सोसावे लागतात. कष्ट सोसल्याशिवाय साधना घडत नाही. जेवण करायचं आहे, जेवण करायचं आहे. मग जेवण करण्याकरता काय सोसावं लागतं ते गृहिणींना विचारावं का. गृहिणींना विचारा. एक टायमाचं पोट भरण्याकरता त्या स्वयंपाकाच्या मागे काही कष्ट आहेत. एवढे कष्ट आहेत ते सोसावे लागतात. सोसायचे कोणी, त्यांनी, आणि खायचं कोणी, आम्ही बरं का. म्हणून तर त्या विचारतात स्वयंपाक कसा काय झालाय. कारण त्यांच्या कष्टाची जाणीव करून द्यावी लागते. त्यांना त्यांच्या कष्टाची जाणीव करून द्यावी लागते. लक्षात ठेवा. म्हणजे एक टायमाचं पोट भरण्याकरता जर स्वयंपाक करण्याकरता काही सण करावं लागतं. मागं जाऊन पहा काय सण करावं लागतं. त्याचा विस्तार मी करत नाही आपल्याला. प्रत्येकाच्या मागं काही ना काहीतरी सहन करावं लागतं, सोसावं लागतं. आणि ते सोसण्याकरता काय, मन माणसाचं चांगलं लागतं, माणसाची बुद्धी चांगली लागते, इंद्रिय चांगली लागतात आणि शरीर चांगलं लागतं कष्ट करण्याकरता.
हां, कष्ट करण्याकरता हे सगळं बलवान लागतं. मनाचं बळ लागतं, बुद्धीचं बळ लागतं, इंद्रियांचं बळ लागतं, शरीराचं बळ लागतं. हे बळ असेल तर सोसता येतं, बळ नसेल तर सोसता येत नाही. सोसता येत नाही बरं का. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, कागा सासुरवाशी मज गेले भगवंता. सासुरवाशी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. व्यवहारातला सासुरवास सांगितलेला नाही बरं का. इथं व्यवहारातला सासुरवास सांगितलेला नाही. हा परमार्थाच्या दृष्टीने हा विचार मांडलेला आहे. परमार्थाच्या दृष्टीने सासुरवास या शब्दाचा अर्थ पारतंत्र्य. हा पारतंत्र्यामध्ये राहून जगावं लागतं आणि त्या पारतंत्र्यामध्ये फार काही सोसावं लागतं. फार काही सोसावं लागतं. म्हणून तर महाराजांनी वर्णन केले. हां, ज्या विरहिणीच्या बाबतीत वर्णन करताना, त्या गवळणीच्या बाबतीत वर्णन करताना हेच वर्णन केले, कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्रा अवघियाची जगणे. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्रा अवघी अशी जगनिंद झाली धिंद सारखी. महाराज वर्णन करतात की हां, सासुरवास म्हणजे पारतंत्र्य आणि त्या पारतंत्र्यामध्ये राहून साधना करायची आहे. म्हणजे साधक दशा म्हणा, त्या जिज्ञासूची दशा नाम, त्या गवळणींची अवस्था अशीच आहे. पारतंत्र्यामध्ये राहून ही साधना करावी लागते. म्हणून महाराजांनी तिथं वर्णन केले, कागा सासुरवाशी मज गेले भगवंता. त्याचं कारण सांगण्याचा एवढा विस्तार असा की कष्ट आहे आणि कष्ट म्हटलं की सहन करता आली पाहिजेत बरं का. हां, म्हणून आपण बोलून गेलो, मनही बळकट पाहिजे, बुद्धीही बलवान पाहिजे आणि शरीरही बलवान पाहिजे. लक्षात ठेवा. जसं तुकोबाऱ्या सांगतात, आपल्याला जीवनामध्ये संत भेटले ते भोगायचं असेल तर तुकोबाऱ्या सांगतात, होई बळकट
माझ्या मना होई बळकट माझ्या मना तुरे धीट. साधना आहे आणि ती साधना करण्याकरता मन सुशिक लागतं बरं का. मन सुशिक लागतं. सोसण्याची शक्ती मनाच्या ठिकाणी लागते. तेव्हा ती विरहिणी सांगते आम्ही त्या परमात्म सुखाला प्राप्त झालो आणि त्या परमात्म सुखाला प्राप्त होण्याकरता आम्ही काय केलं, सोसलं. किती दिवस सोसलं ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. पण एक शब्द वापरलाय मार्मिक, आम्ही सोशिले. ह्या शब्दाला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. ह्या शब्दाला फार महत्व आहे. त्याच्यात अनेक भाव निर्माण होतात. एक, आम्हीही परमार्थाची साधना केली ना, त्या साधनेच्या मागे आपल्याला असलेला स्वाभिमान प्रगट केलेला आहे बरं का. पूर्ण वाङ्मयाचा विचार करा. ज्यांनी ज्यांनी या अवस्थेला प्राप्त झाले, जे जे त्यांनी त्यांनी हा शब्द सर्वांच्या करता लागू पडतो, लक्षात ठेवा. आम्ही ज्याचे दास, आम्ही वैकुंठवासी, आम्ही नामाचे धारक. आम्ही बरं का, आम्ही म्हणजे एकट्याने नाही. जे जे परमात्म सुखाला प्राप्त झाले तेवढ्यानी फार सोसलंय, एकट्याने नव्हे. जे हे परमार्थाच्या मार्गावरती आले, एक दोन नाहीत, लक्षात ठेवा. जेवढे म्हणून आम्ही या मार्गावरती आलो आणि या मार्गावरती येऊन त्या परमात्म सुखाची आम्हाला आज प्राप्ती झाली, त्या भगवंताचं संगसुख भोगायला मिळालं, तेव्हा हे सगळे आम्ही बरं का. तो एकवचनी नाही आहे, अनेक वचनी शब्द आहे. म्हणून त्याचे
भाव प्रगट एक आदरार्थी बहुवचन हां आणि एक अनेक वचनी बहुवचन बरं. हां परमार्थ करत असताना करणाऱ्याने नेहमी आपलं स्वाभिमान घाण ठेवायचं नाही बरं का. आम्ही कमी नाही बरं का. कारण आपण काही वाईट कार्य करण्याकरता निघालो नाही, आम्ही चांगलं कार्य करण्याकरता निघालो. चांगलं कार्य म्हणजे साक्षात परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता निघाले. म्हणजे आम्ही काय दुबळे नाही बरं का, आम्ही काय सामान्य नाही आहे. हां आम्ही जे निघालोय कसे निघालोय, घरादारावरती पाणी सोडून निघालोय, सर्वस्वाचा त्याग करून आम्ही निघालो. त्या म्हणून त्या शब्दाच्या मागं फार महात्म्य आहे. आम्ही आम्हा बरं का, म्हणजे ते परमात्मा सुख प्राप्त करण्याकरता आम्ही फार 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 सहन केलं बरं का. म्हणून तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकोबारांचं वैराग्य छत्रपती शिवाजीराजेंनी पाहिलं. छत्रपती शिवाजीराजेंनी पाहिलं बरं. त्यांचा प्रपंच पाहिला, त्यांची प्रपंचाची स्थिती पाहिली आणि ती स्थिती पाहिल्यानंतर तुकोबारांच्या विषयी छत्रपती राजांच्या विषयी अंतःकरणामध्ये दयाद्र वृत्ती निर्माण झाली. दिलं पाहिजे. पण महाराजांचा प्रपंच असा आहे, अशी महाराजांची प्रपंचाची स्थिती आहे. म्हणून छत्रपती राजे तुकोबारांना देण्याकरता निघाले, पण निघाल्यानंतर तुकोबारांनी जाणीव करून दिली छत्रपती राजेंना. काय जाणीव करून दिली, हे बघा तुम्ही मला हे देण्याकरता निघायला आला, पण आम्ही कसे सांगू, आम्ही जेने आम्ही जेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. माझ्या बोलण्याचा भाव लक्षात घ्या. आम्ही सोशिले. तुकोबाराय छत्रपती राजांना जाणीव करून देतात, आम्ही फार सोसलंय. आम्ही या सर्वसाचा त्याग केलाय. उगच आम्ही लोकाला विठ्ठल विठ्ठल म्हणण्याकरता प्रवृत्त झालो नाहीये बरं का. तुम्ही आमच्याकडे काय नाही म्हणून आम्हाला तुम्ही देण्याकरता प्रवृत्त होत असाल. महाराज म्हणतात आम्ही याच्यावरती पाणी सोडलंय, याच्यावरती पाणी सोडलंय. कोणाला जाणीव करून दिली, छत्रपतींना करून दिली. लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही हे भजन करतो म्हणजे रिकामं म्हणून नाहीये, आम्हाला काय काम नाही म्हणून नाही. लक्षात ठेवा, तुमच्यासारख्यानी सुद्धा हे करावं याच्याकरता आम्ही सर्वाचा त्याग करून इथपर्यंत आलो. याच भावनेनं ती विरहिणी सांगते बरं का. आज आम्हाला त्या परमात्म्याचं संग सुख भोगायला मिळालं आणि ते संग सुख म्हणजे सामान्य नाही, सामान्य नाही बरं का. त्याच्याकरता आम्ही भोगलं. किती दिवस भोगलं, क्षणभरी. क्षणभरी या शब्दाचा अर्थ आहे आयुष्यभरी बरं का.
त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याचं वर्णन केले. फार मोठं ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे बरं का. ब्रह्मदेवाचं आयुष्य फार मोठं आहे. त्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्याच्या 100 वर्षातली आता 50 वर्ष पूर्ण झालेत. किती झाले? 50 वर्ष पूर्ण झालेत. अजून 50 वर्ष आहेत. तिथं वर्णन करताना असं वर्णन केले, एक मन्वंतर अशी 14 मन्वंतर झाली की एक युग होतं बरं का. किती होतं? एक युग होतं. म्हणजे एका मन्वंतराचं वर्णन करताना त्यात 14 मन्वंतर सांगितली आणि 14 मन्वंतरामध्ये एक युग निर्माण होतं. आतापर्यंत त्या 14 मन्वंतरामध्ये 27 युग झालेत बरं का. मग त्या युगाचं गणित केले 42 लाख वर काही 80,000. किती? एका युगाचं गणित सांगितलं. युगाचं 42 लाख. असं प्रत्येक अशी 27 युग आतापर्यंत झालेत. आणि त्यात ब्रह्मदेवाचा एक दिवस होतोय बरं का. ब्रह्मदेवाचा एक दिवस होतोय. एक युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. दर्या में खसखस आपलं आयुष्य आहे. दर्या में 14 मन्वंतर गेल्यानंतर एक युग होतं. अशी मन्वंतर अनेक द्यावं लागतात, अनेक युग होतात. महाराज म्हणतात त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या मानाने आमचं आयुष्य किती आहे? क्षणभरच आहे. क्षणभरच आहे. म्हणून आम्हा तुम्हाला सांगितलं आयुष्यभर भजन करा उभा क्षण भरी. हे क्षणभराचं आयुष्य त्या भगवंताच्या दारामध्ये समर्पित करा बरं का. म्हणजे ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या मानाने आमचं तुमचं आयुष्य क्षणभराचंच आहे. आपण मागच्या वेळी बोलून गेलो, प्रमाण दिलं. अल्प आयुष्य मानव अल्प आयुष्य पाय भजनाशी उरले ते पाय का. हे वाक्य आणि क्षणभरी हे जुळते का बघा बरं का.
हे जुळते का बघा. हां, एकांतात बसून विचार करा. आता करू नका. खरंच आपलं आयुष्याचं वर्णन करताना लोक समाजामध्ये बोलतात, अरे पाण्यावरचा बुडबुडा. पाण्यावरचा आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा. पाण्यावरचा बुडबुडा किती 4 तास असतो का क्षणभर असतो? क्षणभर असतो. हां, मग त्या क्षणाला पाण्यावरचा बुडबुडा म्हणतात बरं. हां, तसं ती विरहिणी सांगते, आम्ही आयुष्यभर सोसलं कशा करता? सुख भोगण्याकरता. कोणतं सुख? हां, निज सुख. म्हणजे निज सुख म्हणजे त्या सुखाचं स्वरूप काय? अविट स्वरूपाचं आहे. अविट स्वरूपाचा. थोडा उलट बाजूने विचार करा. जर विषयी सुख भोगण्याकरता जर माणसाला कष्ट सहन करावे लागतात, तर परमात्म सुख भोगायला कष्ट सहन करावे लागणार नाहीत का? कोणतंही जर भोगायचं असेल ना, हां, सोसावंच लागतं, लक्षात ठेवा. आणि हे तर परमात्म सुख आहे. आणि ते परमात्म सुख भोगण्याकरता ती विरहिणी सांगते, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. का वाईट शब्द वापरला असेल? हां, काही काही असे प्रसंग येऊन गेले ते न सांगण्यासारखे आहेत बरं. न सांगण्यासारखे. कारण ते सांगत असताना अनेकांच्या अंतकरणाला वेदना होतात. एवढं त्या प्रसंगाची अवस्था आहे. ते दुःखाचे प्रसंग आहेत. ऐकणाऱ्याच्या अंतकरणाला कष्ट होतात बरं का. जिथं कष्ट होतात त्या अर्थी ते प्रसंग वाईट आहेत बरं. ते प्रसंग वाईट आहेत. हां, आणि ते आम्ही सोसले. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. फक्त शब्द वापरलेला आहे, त्याचा उल्लेख केलेला नाही बरं का. कारण ते प्रसंग वाणीने व्यक्त करण्यासारखे नाही. व्यक्त करण्यासारखे नाहीत. आणि परिणाम साधिले अवेत आम्हाला साध्य झालं. आज आपण या स्थितीवरती आलो. हे आज आम्ही भोगतोय. आज आम्ही हे भोगतोय म्हणजे त्याच्या मागं एवढा मागा फार प्रवास आहे. फार त्याच्या मागं कष्ट आहेत. आणि जे साध्य केलं ते सामान्य नाही आहे. ज्या सुखाला वीट नाही बरं. ज्या सुखाला वीट नाही म्हणजे जगामध्ये जेवढी सुख आहे त्या सुखाला वीट आहे बरं. त्या सुखाला वीट आहे. फक्त परमात्मा सुखचा वीट आहे. नंतर संतांनी देवाकडे मागणं केलं, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, आहे दया सुखाला, आहे दया सुखाला, आहे दया सुखाला, आहे दया सुखाला. आजूत हारत कथा काढीला माता, आजूत हारत कथा काढीला माता. या
आहे तया सुकानाश बर का अवीट साधिले अवीट निज सुख हा ते सुख नाश पावणार आहे त्याही सुखाला वीट आहे स्वर्गातल्या सुखाला वीट आहे मग विषयातल्या सुखाला वीट आहे स्वतंत्र सांगायची गरज नाही का परमात्म सुख आहे अवीट आहे म्हणजे हो अवीट या शब्दाचा अर्थ काय काही पदार्थ सुरुवातीला गोड लागतात आणि नंतर वीट येतो बरं का काही सुरुवातीला गोड लागतं आणि नंतर वीट येतो काही काही सुरुवातीला वीट असतो नंतर अवीट येतो मग त्यातला दोन विचार लक्षात घ्या प्रपंच सुरुवातीला गोड लागतो नंतर आणि परमार्थ सुरुवातीला कडू लागतो आणि शेवट गोड आहे बरं मग कसं आहे प्रपंच सुरुवातीला गोड लागतो नंतर तो विटतो पण सोडता येत नाही आणि सोडायचं नाही सोडायचं नाही आता सोसायचं म्हणून ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे गमतीने विनोदाने सांगायचे एक ग्रस्त आले म्हणले महाराज मला बायको माझ्याबरोबर बोलत नाही बायको माझ्याबरोबर बोलत नाही तारुण्यामध्ये सांगायला आले बरं बायको माझ्याबरोबर बोलत नाही आणि तेच ग्रस्त म्हातारपणामध्ये सांगा महाराज 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 मला बायको आता बोलू देईना हा सुरुवातीला सांगत होता बायको माझ्याबरोबर बोलत नाही आता मला बायको बोलू देत नाही या शब्दाचा अर्थ काय हो हा सुरुवातीला जी त्याच्याविषयी माझी भावना होती ती आता माझी भावना याचा या शब्दाचा अर्थ हे बायांच्या करता बोलणं नाही लक्षात ठेवा तुम्ही अंगावरती ओढून घ्याल मला पंचायत येईल एक विषयाविषयी केलेलं वर्णन आहे विषयाविषयी केलेलं वर्णन आहे हा विषयाविषयी आरंभाला हा गोडपणा असतो आणि शेवटी वीट येतो आणि परमार्थामध्ये हे सांगायचं आहे हा आरंभाला हा वीट असतो पण शेवटी अवीट येतो बरं का त्याच भावनेतून ती विरेणी सांगते सोशिले हा त्याच्याकरता मी ते सण केलं आणि सण केल्यानंतर आज आम्ही या अवस्थेला प्राप्त झालो जे सुख आज आम्हाला भोगायला मिळतं ना ते अवीट आहे ज्या सुखाला आता वीट नाही बोला अर्थ नाही ते ठाये असं वर्णन केले उत्तर अर्थ याचा आहे हा द्रुपद हेच आहे द्रुपद अर्थ नाही ते ठाई अर्थ नाही ते ठाई हा म्हणजे त्या भगवत स्वरूपाच्या सुखाचं वर्णन करताना महाराजांनी वर्णन केले मला वाटतं त्याची सुरुवात खादलेची खावे वाटे नाही दिडकाय दिडकं चरण आहे बरं
हा ना. असो नंतर बघू. वीट नाही पांडुरंगी नाम ते परमात्म सुख हा अविनाश स्वरूपाचा आहे. विटे ऐसे सुख विटे ऐसे सुख आई भक्ती आई भक्ती विटे ऐसे सुख विटे ऐसे सुख पुढती आस शेवावी. अविट शब्दाचा अर्थ आहे ते भोगून न संपणार, भोगून न संपणार. हा कितीही भोगलं तरी त्या सुखाविषयी कधीही आपल्या अंतःकरणामध्ये वीट येत नाही बरं का. हा त्यागाची वृत्ती निर्माण होत नाही. म्हणून ज्ञानोबांनी थोडंसं वेगळ्या रूपाने देवाकडे प्रार्थना केली, देवाकडे प्रार्थना केलेली आहे बरं का. संबंध थोडासा वेगळा आहे पण आपल्याला सांगतो बरं का. ज्ञानोबा आहे देवाला सांगता देवा सर्व काही करता येईल पण तुझ्या पायाची वीट होईन गा. आता पायाची वीट म्हणजे हो वीट शब्दाचा अर्थ तिथं मातीची वीट घेतलेला नाहीये. नुसतं सुख घेतलेलं नाहीये तिथं सांगायचं आहे देव आज विटेवरती उभा आहे म्हणजे मूळ त्याचं निर्गुण स्वरूप आहे, निर्गुण स्वरूप आहे. त्या निर्गुणातून तो सगुण साकार झालाय. हा सगुण साकाराचा साक्षात्कार करता येतो पण देवा तुझ्या स्वरूपाची एकरूप मी कधी होईन, तुझ्या पायाची वीट होईन. फार सुंदर अभंग आहे बरं का. हा ते मला सुख भोगायला मिळालं पाहिजे, ते सुख मला भोगायला मिळालं पाहिजे. दुर्लभ आहे, लक्षात ठेवा ते दुर्लभ आहे. याचा अर्थ ज्या परमात्म स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे ते परमात्म सुख अविट नाम त्या सुखाला कधीही वीट नाही. किती भोगलं तरी ते भोगून संपत नाही. खादलेची खावे वाहे खादलेची खावे
आदलेची खावे वाटे भेटले भेटे आवडी. रोजच्या व्यवहारामध्ये खाऊन 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 माणसं कंटाळतात आणि काय म्हणतात, पिठलं भाकरी करा, हा पोळ्या नको, आंबरस नको, बासुंदी नको, श्रीखंड नको, आईस्क्रीम नको, गुलाबजाम नको. हा का आता एकच आम्हाला पाहिजे, पिठलं आणि भाकरी, पिठलं आणि जेवढे पंचपक्वान खाऊन माणसं कंटाळतात पण भाकरी खाऊन कधी माणसं कंटाळत नाहीत बरं का. तसं परमात्म सुख आहे बरं का. तसं सगळ्या सुखाला वीट आहे पण परमात्म सुखाला वीट नाही, लक्षात ठेवा. आणि ती विरयणी सांगते, आम्ही ते साधलं साधिले आवीट निज सुख. मग ते कुठं आहे निज सुख, आवीट गे माय विठेला, विटगे माय विटेना जवळे आहे परी भेटेना निज सुख ते जवळच आहे. एक अर्थानं वर्णन केलेलं आहे की त्याची अविटता जर सांगायची ठरली तर आणखी थोडीशी सांगता येईल बरं का. आपल्याला दृष्टांत माहीत आहे पण अविट स्वरूपाच्या संबंधाने थोडासा दृष्टांत मी फिरवून सांगतो बरं.
प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य ऋषीमुनींनी ऐकलं, महात्म्य ऐकलं बरं का. साक्षात प्रभूच्या ठिकाणी असं सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? शिळा होती मनुष्य झाली त्याच्या चरणाचे. हे ऋषीमुनींनी ऐकलं. प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी असं सामर्थ्य आहे, त्याच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर दगडाची बाई होते, दगडाची बाई होते. मग ऋषीमुनींनी विचार केला, आपण सुद्धा लग्न करावेत, पण आपल्या दाढ्या वाढलेत, जटा वाढलेत, हातात कमंडूल आहे, आपल्याला कोण देणार? भजन करणाऱ्याला देणार, आपल्याला कोण देणार? पण त्यांच्या लक्षात आलं प्रभूच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, दगडाची बाई करण्याचं सामर्थ्य. आपण प्रत्येकाने एक एक दगड घेऊन जावा, दगड घेऊन जावा बरं का. ज्यांना ज्यांची 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 जुळनात त्यांनी आपल्याला जसा झेपल तसा दगड घ्या आणि देवाकडे जा. आणि ते सगळे ऋषी दगड घेऊन आले हो, प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी समोर आले. आणि त्या प्रभू रामचंद्राचं ते ऐश्वर्य, त्याचं सौंदर्य, त्याचं रूप पाहिलं. आणि पाहिल्यानंतर ज्या भावनेने आले होते ती भावना बदलली. मला इथं वीट आणि अवीट सांगायचं बरं. ज्या भावनेने हे त्या भगवंताच्या समोर आले की प्रभू आम्हाला दगडाच्या बाया करून द्या, म्हणण्याच्या वेळी देवा आम्हालाच बाया करून घ्या. त्यातलीची ही विरणी आहे बरं का, त्यातलीची विरणी आहे का. देवाने सांगितलं या अवतारात नाही, गोकुळात कृष्ण अवतारात बरं. म्हणजे त्या विषयाला ती विसरून गेले. जे वीट येणारं सुख होतं त्याच्याविषयी विटाची भावना निर्माण झाली. आणि त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर लक्षात आलं हेच अवीट सुख आहे बरं का. म्हणून हे आम्ही आज साधलं, साधिले अवीट निज सुख. निज सुख नाम परमात्म सुख इथं घ्यायचं बरं का अर्थ. परमात्म्याचं सुख म्हणजे आम्ही ते साधलं, म्हणजे आम्हाला त्या परमात्म्याचं संग सुख भोगायला मिळालं. परमात्म्याचं संग सुख भोगायला सजासजी मिळत नाही. किती जन्म घेतल्यानंतर ते सुख भोगायला मिळेल हो? किती जन्म घेतल्यानंतर सांगता येत नाही. अहो परमात्मा संग सुख भोगायचा, परमात्म्याचं संग सुख भोगायचं आहे. आणि ते संग सुख भोगणं एका जन्म जन्मांतरी केलीये असं वर्णन केले. अनेक जन्म साधना करावी लागते, अनेक जन्म, शेकडो जन्म बरं का. म्हणून त्या गवळणीचा अनुवाद केलाय. होते बहुत दिवस आर्त वागविले, आजी अकस्माती फळ देऊ आले. मागे जन्म घेतले, मागे जन्म घेतले त्याचे सार्थक झाले ओ. मध्ये राहिलं प्रमाण बरं. अनेक जन्म आम्ही घेतले, अनेक जन्म घेतले आणि त्या अनेक जन्माची आज सार्थकता झाली. आज म्हणजे कधी? संग सुख ज्या दिवशी हे संग सुख भोगायला मिळालं त्या दिवशी. धन्य हे आनंदाचे सापडले वेळ, तेने सत्य सज्जन भेटले, त्याने फेडी लावो दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो. म्हणजे आम्ही हे संग सुख परमात्म्याचं भोगलं ना, हे भोगण्याकरता फार अनेक जन्म साधना केली. जे सजासजी परमात्मा सुख भोगायला मिळत नाही. परमात्म्याचा साक्षात्कार होणं वेगळं, आत्मत्वाने त्याचं ज्ञान होणं वेगळं आणि संग सुख भोगणं वेगळं बरं.
त्याचं संग सुख भोगण्याकरता अंतःकरण द्रवीभूत असावं लागतं. पुरुषच राहायचं आहे. हां, पण त्या पुरुषाचं चित्त कसं झालं पाहिजे? ते प्रेमानं भरलेलं पाहिजे. हां, प्रेमाने भरलेलं पाहिजे. आपण मागे एकदा मी आपल्याला सांगितलं, तुकोबारांनी संतांचं वर्णन करताना वर्णन केले, तुम्ही संत माय बाप. हा, पुरुषालाच माय म्हटले आणि बापालाच माय म्हटले. बरं, ज्यावेळी अंतःकरणामध्ये मुलाला सांगत असताना मृत्यूपणा, समाजाला सांगत असताना मृत्यूपणा येतो, तेव्हा ती माय होते. बरं का, आणि कठोरपणा येतो त्यावेळी ते बाप होतो. हेच पुरुषाच्या बाबतीत वर्णन केले. बरं का, पुरुषाच्या बाबतीत वर्णन केले की पुरुषाला सुद्धा बाई होता येते, शरीराने नव्हे, मनाने. बरं का, मनाने. आपल्याला जर परमात्म्याचं संग सुख भोगायचं असेल तर काय झालं पाहिजे? आपण त्याची अर्धांगिनी झालं पाहिजे. आणि त्याची अर्धांगिनी झालं पाहिजे म्हणजे शरीर बदलायचं नाही, मन बदलायचं आहे. आणि मन बदलायचं म्हणजे मनाच्या ठिकाणी एकच प्रेमाचा विषय देव झाला पाहिजे. प्रेमाचा विषय देव झाला पाहिजे. लक्षात ठेवा, हे वरपंगाने रूपक केलेलं आहे. वरपंगाने रूपक केलेलं आहे. पण अंतरंगाने पाहिलं तर पुरुषाच्या बाबतीतच वर्णन केलेलं आहे. पुरुषाच्या बाबतीतच वर्णन केलेलं आहे. म्हणजे ते परमात्म सुख भोगण्याकरता अनेक जन्माची साधना लागते. आणि त्या परमात्म सुखामध्ये जो आज भाव आहे, काय भाव आहे? तुझी ये संगती, तुझी ये संगती, Yeah.
तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती. चाली ऐकून चाली ऐकून चाली ऐकण्यामध्ये सुद्धा आनंदच आहे बरं का. बेसूर झालं की आलं. जर चाली ऐकण्यामध्ये आनंद आहे तर त्याचं साक्षात सुख भोगण्यामध्ये किती आनंद असेल. म्हणून महाराजांनी वर्णन केले त्या भगवंताची कथा ही अवीट आहे, प्रमाण आहे. त्याचं नामही अवीट आहे, त्याचं स्वरूपही अवीट आहे, प्रत्येकाला प्रमाण आहे. पण ते चोपडीत आहे, खोपडीत नाही. बरोबर. प्रत्येकाला प्रमाण आहे महाराजांनी दिलेलं आहे. आपण नेहमी म्हणतो प्रमाण, सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे की परमात्मा नामाचं वर्णन करताना अविटत्व सांगितलं. कुठं सांगितलं? अमृत दयास फिके पुढे अमृत दयास गोड तेना अमृत दयास फिके पुढे. तिथं त्या नामाची अविटता सांगितली बरं का. आणि तेच वर्णन करताना ती विरणी सांगते साधिले अवीट निज सुख. निज म्हणजे जवळ, निज म्हणजे जवळ. दोन रूपाने त्याचा विचार मांडलेला आहे. जवळ म्हणजे आपलं स्वरूप, ते जवळच आहे बरं का. आणि निज सुख म्हणजे परमात्म्याच्या जवळ. परमात्म्याच्या जवळ गेल्यानंतर जे मिळणार सुख आहे ते त्या सुखाला निज म्हटले बरं का. आणि ते अवीट स्वरूपाचं आहे. आणि ते आज आम्ही साधलं आणि ते साधण्याकरता आम्हाला काही सोसावं लागलं. पण ती विरणी सांगते हे सोसत असताना आमच्या जीवनामध्ये काही प्रसंग आले. आम्ही पहिल्यांदा हे साधण्याकरता आम्ही आमच्या मनानेच अनेक साधना करण्याकरता प्रवृत्त झालो. पण साधनेमध्ये स्थिरता राहिली नाही. की साधना करत असताना नेमकं कोणतं साधन करावं त्या साधनाविषयी अशी अवस्था निर्माण झाली
अशी अवस्था निर्माण झाली. हे करावं का ते करावं, ते करावं का हे करावं, असं करता करता आम्ही आमचा आयुष्यातला एवढा काळ केला. नुसता काळ गेला नाही, करून आमच्या वाट्याला दुःख आलं. आमच्या वाट्याला दुःख आलं. कशामुळे आलं? साधनाची निश्चितता नसल्यामुळं. बरं का? तुम्ही जर कोल्हापूरच्या स्टँडला जर गेलात तर इथल्या नाही, तिथे गेल्यानंतर पुण्याला जाणाऱ्या गाड्या असतात. पुण्याला जाणाऱ्या मग गाड्या असतात, त्या गाड्या उभ्या असतात. आता गाड्या उभ्या असल्या तर त्याच्यामध्ये गाड्यामध्ये प्रकार आहेत ना. लाल परी, हिरकणी, बरं का, शिवशाही, परत शिवनेरी, अशा गाडीचे प्रकार आहेत. मग तिथे गेल्यानंतर ह्या गाडीत बसावं का त्या गाडीत बसावं, त्या गाडीत बसावं का ह्या गाडीत बसावं, ह्या गाडीत बसावं त्या गाडीत बसावं, असं करता करता सगळ्याच गाड्या निघून जातात. सगळ्याच गाड्या निघून जातात आणि कुठल्याच गाडीत बसता येत नाही. शेवटी स्टेशनलाच रात्रभर बसावं लागतं. रात्रभर त्या स्टँडलाच बसावं लागतं. का ह्यात बसावं का त्यात बसावं, त्यात बसावं का ह्यात बसावं, असं बघता बघता सगळ्या गाड्या निघून गेल्या. ते काही काळ वाट बघतात गाडीवाले, तुमच्याकरता थांबत नाहीत बरं का. तसं ते परमात्म सुख भोगण्याकरता अनेक साधनं शास्त्राने सांगितली. त्या साधनाचा विचार केला आणि त्या साधनाचा विचार करत असताना प्रत्येक साधनामध्ये प्रवृत्त व्हायचं. थोडं त्या साधनाचं अनुष्ठान करायचं, हे अवघड वाटतंय म्हणायचं, ती सोडून द्यायचं. दुसऱ्या साधनामध्ये प्रवृत्त व्हायचं, ते अवघड वाटतंय म्हणायचं, ती सोडून द्यायचं. तिसऱ्या साधनामध्ये प्रवृत्त व्हायचं, ते अवघड वाटतंय म्हणायचं आणि ती सोडून द्यायचं. परिणाम काय हो? एक ना धर भारावर चिंध्या. आणि असं करता करता आमच्या त्या साधनेच्या बाबतीत निश्चितता झाली नाही. भोगावं लागलं काय? ती विरहिणी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगते. चांडी मांडी मागे केल्या भरोवरी. हे करावं का ते करावं, ते करावं का हे करावं. फार गमतीची अवस्था आहे. आळंदीला गेल्यानंतर पकवास शिकावं असं वाटतंय पहिल्यांदा.
ती प्रॅक्टिस करून वाटतं हे प्रॅक्टिस आपल्याला जमणार नाही का. पहाटे 4ला उठावं लागतं, त्या इंद्रायणीच्या काठावरती बसावं लागते आणि प्रॅक्टिस करता करता बोट फुटतात. ते त्याला वाटतं हे सोडून द्यावं, त्याला वाटतं ते गायन केलेलं चांगलं. बरं, गायन केलेलं चांगलं. मग गायनामध्ये प्रवृत्त गायनामध्ये प्रवृत्त करतात. ते सांगतात सा सा, दिवसभर तेच म्हणतात त्याला. काय सारे गम पदनी सा, सारे गम पदनी सा, हेच म्हणायचं. दुसरं काय म्हणते 6 महिने झालं सारे गम पदनी सा यातच चाललंय. अजून एकही कुठला राग येईना, कुठलाही राग येईना. तेव्हा कीर्तनाच्या नादाला लागलेलं बरं. मग तिथं गेली की पहिल्यांदा संस्कृत शिकावं लागतं, पाठांतर करावं लागतं. हां, ते संस्कृत काय तोंडात बसत नाही. हां, आणि पाठ काय अभंग होत नाहीत. त्याला वाटतंय पुन्हा पक्वास शिकलेलंच बरा, डोक्याला ताण नाही ना, बडवायचं काम. म्हणजे एकदा पकवासकडे जातं, एकदा गायनाकडे जातं, एकदा गायनाकडे जातं, एकदा कीर्तनाकडे जातं, एकदा कीर्तनाकडे जातं, एकदा गायनाकडे. यातलं करता करता शेवटी काय होतं, काहीच होत नाही बरं का. हां, म्हणजे घडतं काय, शेवटी वाट्याला निराशनम, दुःखच येतं बरं का, दुःखच येतं. हे जसं हे कळण्याकरता मी आपल्याला सांगितलं बरं का. हां, तुमच्याकरता सांगतो. हॉटेलमध्ये जाण्याचा प्रसंग येतो. हां हां, मोठ्या हॉटेलमध्ये गेलं की तिथं त्या टेबलवरती यादी दिलेली असते बरं का. हां, मग ते इडली डोसा घ्यावा का लोणी डोसा घ्यावा, बरोबर आहे ना, का कोकणातला घ्यावा का कर्नाटकातला घ्यावा, त्यात सगळी यादी असते हो. हां, ते बघण्यातच वेळ जातो, बघण्यात वेळ जाता निर्णय करता येत नाही, निर्णय करता येत नाही. शेवटी काहीतरी घेतोय आणि पोट काय भरत नाही बरं का. हां, प्रत्येक बाबतीत हेच आहे. तसं ती विरहिणी सांगते, मी योगाचं अनुष्ठान करावं का कर्माचं अनुष्ठान करावं, कर्माचं अनुष्ठान करावं का ज्ञान संपादन करावं, हे करावं का ते करावं, हे करावं का का वर्णन केले तुकोबरायांनी. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडती, ज्ञानाची या लागे योग याग तपे भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे योग याग तपे, देहाची या योगे ज्ञानाची या लागे न सापडशी, भक्तीची या मापे मोजितो अनंता. हां, नेमकं कोणत्या साधनाने त्या देवाला आपलंस करता येईल निर्णय केला. ती विरहिणी सांगते, माझ्या जीवनामध्ये बराच काल निर्णय करण्यामध्येच गेला, निर्णय करण्यातच गेला. आपलं आयुष्य कसं चाललंय. हां, माणसं 60ला आल्यानंतर
मग ते म्हणतात आता वारकरी झालेलं बरं. त्यांना विचारलं वारकरी म्हणजे महाराज त्याच्या अगोदर दुसऱ्या पंथात गेलतो, त्याच्या अगोदरही दुसरा पंथ पाहिला, त्याच्या अगोदर त्याचाही अगोदर एक पंथ पाहिला, सगळे पंथ पाहत पाहत आता ठरवलं आता वारकरीच व्हावं. पण काळ वाया गेला ना, काळ वाया गेला ना. तसं ती विरणी सांगते नेमकं त्या भगवंताला आपलंस करण्याकरता, ते सुख भोगण्याकरता नेमकं कोणतं साधन करावं. त्या साधन करण्यामध्ये बराच काळ गेला. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी. परिणाम अधिकची परी दुःखाची या. सुखाचाच अनुभव तर आलाच नाही, शेवटी अधिकच दुःख आपल्या पदरामध्ये पडलं बरं का. अनिक नका पडू अनेक नका पडू गबाळाचे पुढे आहे थोरी नागवन. तिथं नागवन आहे आणि इथं शब्द दुःख वापरला. विनोदाने सांगितलं जातं एखाद्या गोट्यामध्ये जर 10-15 म्हशी असतील आणि एक रेडको असेल तर ती रेडको सोडायचं. ती रेडको सोडलं की ते बरोबर पहिल्या म्हशीच्या कसाला जाऊन लागते. ती म्हस त्याला लात मारते बरं का. लात मारलं की ती दुसऱ्या म्हशीच्या कशाला लागते, तिथंही लात मारते बरं का. अशा 10 म्हशीच्या लाता खाते आणि शेवटी जी म्हस लात मारत नाही ते म्हणते आता ही माझी आई बरं का. पण 10 म्हशीच्या लाता खाल्ल्यानंतर ही फजितीच आहे बरं का. हे रेडकाचं वर्णन केले म्हशीच्या बाबतीत. हीच आपली साधनेच्या बाबतीत अवस्था आहे बरं का. फजित आहे. आपण अनेकांच्या ठिकाणी साधना करत करत सण करत आलो, दुःख भोगलं, फजिती झाली. पण ती विरणी म्हणते काय नाही, मला निश्चित साधन मिळालं आणि निश्चित साधनाचा परिणाम ते परमात्म सुख भोगायला मिळालं. आणि ते परमात्म सुख भोगायला मिळालं. त्या विरणीला विचारलं ठीक आहे, तुम्ही कष्टही घेतले, दुःखही भोगलं, त्याच्याकरता बराच काळ घालवला, ते परमात्म सुख तुम्ही भोगलं,
पण त्या परमात्मा सुखाचा तुमच्या जीवनामध्ये नेमका काय परिणाम झाला, काय परिणाम झाला, त्या परिणामाचं वर्णन शेवटच्या चरणामध्ये केलेलं आहे बरं का. तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी कची विठोबा नबरी आम्ही सुशिले वाईट साधिले अवीट निज सुख. ती विरहिणी सांगते आम्ही जीवनामध्ये जे साध्य केलं ते असं सुख साध्य केलं, अवीट स्वरूपाचं सुख साध्य केलं. त्या सुखाचा अनुभव घेतला, सुखाचा अनुभव घेतला. अनुभव घेतला म्हणजे नेमकं काय घेतलं महाराज सांगतात की अशी अवस्था प्राप्त झाली. आता त्या सुखाचा अनुभव घेतल्यामुळं अनुभव घेणारा वेगळा राहिला नाही. म्हणजे जो भोगण्याकरता गेला तो पुन्हा परत आलाच नाही, आलाच नाही. नवे नवे आता येणेही राहिलं नाही आणि जाणेही राहिले नाही. तुका पंढरीशी गेला, तुका पंढरीशी गेला, जन्मा जन्मा पुन्हा जन्मा नाही आला, बहु केसरी तेरा केसरी तेरा पंढरीशी गेला. पंढरपूरला गेला म्हणजे पंढरपूरला नव्हे, हा त्या भगवंताला जाणण्याकरता जो गेला पुन्हा तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये सापडला नाही. हेच वर्णन केले तुकोबारायांनी. कुठं वर्णन केले? झाले राम राज्य काय उनिया माझी. त्यातलं शेवटं चरण काय? कामे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. गर्भवासा येणे जाणे खुंटले. आता ते राहिलंच नाही. नवे नवे तुकोबराय वर्णन करतात. तुका म्हणे धन्य त्याचे जिने जिही वासुदेवी घातले दान, त्यान लगे येणे जाणे झाले वासुदेवी राहणे गा जनीवनी अभगा देव. तेच इथं शेवटच्या चरणामध्ये ती विरणी सांगते आता आमच्या जीवनामध्ये येणंही राहिलं नाही आणि जाणं राहिलं नाही. मग कुठं? कुठं राहिलो? त्या भगवंताच्या पायाजवळ आम्ही कायमचे स्थिरावलो. हे शेवटच्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे जाणे नाही आता, जाणे नाही आता. राय
राहिलो अनंताची पायी राहिलो अनंताची पायी राहिलो राहिलो अनंताची राहिलो अनंताची माझी बागे गेल्या बरोबर गेल्या बरोबर अधिकाची पारे लोकाचिया बोला सगळे बोला अधिकाची पारे लोकाचिया अधिकाची पारे लोकाचिया अधिकाची पारे अधिकाची साने माझे मागे तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी. पाऊस पडायला का थांबलाय? पडाला हा पाऊस थांबल्याशिवाय तुम्हाला जाताच येत नाही. कीर्तन म्हणून काय करायचं? तो आरती घेऊन आलाय हो. बाहेर जाता येतं का? तुम्ही बाहेर होता इथून पळून आला इथं आतमध्ये. आता तर तुम्ही बाहेर पळून जाणार नाही का? पाऊस संपल्याशिवाय जाता येत नाही. मग पाऊस संपत नाही तोपर्यंत आपण ठरवलं कीर्तनच करायचं. तो आरतीच घेऊन उभा राहते. येणे जाणे नाही आता. एक दृष्टांत दिला जातो, परिचयाचा दृष्टांत आहे. ते जातं असतं. जातं त्या जात्यामध्ये धान्य टाकलं जातं. धान्य टाकल्यानंतर काही धान्य त्या जात्याच्या आरीला धरून बसतं. ते जात नाही बरं का पुढं. हां, जे पुढं जातं ते भरडलं जातं. काय जातं? भरडलं जातं. भरडलेलं बाहेर येतं. भरडलेलं भरडा कोणाला घालतात? जनावराला. जनावराला भरडा खाल्ल्याला ते पुन्हा कुठं बाहेर पडतं? शेणातून बाहेर पडतं. शेणातून बाहेर पडलेलं पुन्हा ते शेतात खत म्हणून टाकलं जातं. ते खत टाकलेलं पुन्हा उगवतं. ते उगवल्यानंतर पुन्हा ते झाटाच्या रूपाने, पुन्हा ब्याच्या रूपाने येतं. पुन्हा ब्याच्या रूपाने आलं की पुन्हा त्या जात्यात जातं. ते म्हणते तुम्ही इथंच आणू. हो, आम्ही अनंताच्या पायाला नोंद राहिलो. तुम्ही असंच फिरत राहा. हां, तुम्ही असं संसारात भरडत राहा. जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं. आम्ही मात्र त्याला धरून राहिलो. हां हां, तशी ती विरहिणी सांगते. आता आम्ही त्या भगवंताला प्राप्त केलं. आता त्याच्या आम्ही पायाजवळ राहिल्यामुळं आता आम्हाला येणे नाही आणि आता आम्हाला जाणे नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी. आता बरं का, त्याच्या पायाजवळ आम्ही राहिलो. आता त्याच्या पायाजवळ राहणाऱ्याला जन्ममरणाचं दुःख भोगावं लागत नाही. पण हे करण्याकरता आमचा बराच काळ गेला. बराच काळ
गेला, हे करावं का ते करावं म्हणून सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम। क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले, अवीट निजे सुख, हा विरणी प्रकरणातला 8व्या अभंगाचा अभंग आहे बरं का साहेब. तुम्ही मागच्या वेळी ऐकायला नव्हता म्हणून अभंग आज घेतला पुन्हा बरं का. मागच्या कीर्तनात तुम्ही नव्हता, हां, आणि मागच्या कीर्तनानं या मंडळींना तो अभंग नीट ऐकायला मिळाला नाही. आता तर मिळाला का? आता पुढची प्रतिपदा आणखी शिल्लक आहेच. मागच्या वेळी अभंग सोडवला बरं का मी, सोडला नाही, लक्षात ठेवा. पण त्या वातावरणामध्ये एकाग्रता कोणाची राहिली नाही. तुम्ही ती टेप केलेलं ऐका आणि आजचंही ऐका. हां, तुमच्या लक्षात येईल ते वेगळं हे वेगळं. हां, त्या वहिनीनं सांगितलं परवा दिवशी उपीट फार चांगलं गेलं, तर उद्या खायला मिळालं पाहिजे. परवासारखं उद्या करता येईल तुम्हाला? हां, परवासारखं उपीट जर उद्या करता येत नाही तर परवासारखा सोडवलेला अभंग आज कसं सोडवता येईल हो, आणि आजचा सोडवलेला उद्या पुन्हा कसं सोडवता येईल. कारण त्या वातावरणावरती ते अवलंबून आहे, कोणी असो बरं का. हां, तेव्हा मागचं काही राहिलेलं चिंतन अधिक याच्यामध्ये आणि मागचं, हां, असा या अभंगाचा थोडासा चिंतनाचा भाग आजच्या ह्या संकल्पाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. आणि ते भक्तीचं स्वरूप आमच्या जीवनामध्ये आत्मसात व्हावं, आम्हाला सुद्धा अशी अवस्था प्राप्त व्हावी. आमच्याही वाट्याला जे येणं जाणं जे आलेलं आहे ते आमच्याही वाट्याचं येणं जाणं थांबावं, आणि त्याच्याकरता त्या भगवंताच्या पायाचं सुख आम्हाला भोगायला मिळावं. तशी साधना आमच्या जीवनामध्ये उत्तर घडो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. तुकाराम 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 तुकाराम.